काही दिवसांपूर्वी मी तोतापुरी कैऱ्यांचं लोणचं बनवलं होतं. पण खास लोणच्याच्या कैऱ्यांची मी खूप वाट बघत होती आणि त्या फायनली मला मिळाल्या म्हणून मी 1 किलो घेऊन आल्या. कैरी कट केल्यानंतर माझ्या लक्षात आलं, की ती थोडीशी पिकलेली आहे. पण 1 किलो कैरीचं लोणचं संपवणं हे फारसं अवघड नाही म्हणून मी त्याचं लोणचं बनवायचंच ठरवलं. त्यासाठी मी ज्या फोडी करून घेतलेल्या आहेत त्याला हळद आणि मीठ लावून घेतलं. मिठामुळे फोडींना जे पाणी सुटणार आहे ते काढून घेण्यासाठी मी फोडी चाळणीमध्ये ठेवल्या आणि लोणच्याचा मसाला बनवण्यासाठी गॅसवरती पॅन ठेवला. त्याच्यामध्ये 2 चमचे बडीशेप, 2 चमचे जिरे, 2 चमचे पिवळी मोहरी आणि 2 चमचे धने आणि 1 चमचा आपल्याला काळी मोहरी घ्यायची आहे. पण माझ्याकडून मसाल्याचा डब्बा पडल्यामुळे त्यातून जेवढी वाचली आहे तेवढी मोहरी मी घेतलेली आहे. 1 चमचा मी मेथीचं बी घेतलेलं आहे. हे सगळे मसाले मस्त वास सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आणि थंड करून घ्यायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून जाडसर बारीक करून घ्यायचे आहे. आता या आंब्याच्या फोडींमध्ये मी 2 चमचा कलोंजी टाकलेली आहे. खूप सारा लसूण घेतलेला आहे मी, थोडासा तो ठेचून घेतलेला आहे आणि तो ठेचलेला लसूण त्याच्यामध्ये टाकलेला आहे. थोड्याशा हिरव्या मिरच्या सुद्धा घेतलेल्या आहेत आणि त्याही ठेचून घेतलेल्या आहेत आणि त्या त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत. बनवलेला सगळा मसाला मी त्याच्यामध्ये टाकला. 3 चमचे लाल तिखट टाकलं आणि जवळ-जवळ अर्धा लिटर तेल मी चांगलं धूर निघेपर्यंत गरम करून घेतलं आणि पूर्णपणे थंड करून घेतलं आणि त्यानंतर ते त्याच्यामध्ये टाकलं. व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि आपलं मस्त असं लोणचं तयार आहे. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.